नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला आज बॉम्बे स्टाईल पावभाजी करायची आहे, जी चौपाटीवर मिळते तशी पावभाजी आज आपण करणार आहोत। तर अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी आहे, पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा। आपल्याला चौपाटी स्पेशल पावभाजी करायची आहे। त्याच्यासाठी 6 माणसांसाठी ही पावभाजी करायची आहे आणि काय काय लागणार आहे ते आपण 2 बटाटे घेणार आहोत, 2 शिमला मिरची घेणार आहोत, पाव किलो कोबी घेणार आहोत, 2 कांदे घेणार आहोत, 2 टोमॅटो घेणार आहोत, पाव किलो वाटाणा घेणार आहोत आणि ही भाजी 6 माणसांसाठी। आणि हे सगळं बारीक असं चिरून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। कोबी अर्धा किलो कोबी होता, अर्धा बाजूला केला, पाव किलो कोबी टाकला, 2 बटाटे, हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। नंतर पाव किलो वाटाणे घेतलेले आहे, आपण फ्रेश वाटाणे आता बाजारामध्ये मिळतात। तर इथे 2 कांदे घेतले, 2 टमाटे घेतलेले आहे। तर हे सगळं आपण असं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये लावणार आहोत। आपण हे सगळ्यात आधी शिजवून घेणार आहोत। जी चौपाटीवरची पावभाजी मिळते ती अशा पद्धतीने असते की त्यांनी ते शिजवून आणत असतात सगळं, आणि तवा पावभाजी चौपाटीवरची जी तवा पावभाजी आहे ती करणार आहोत आपण। तर हे असं शिजवून घेतलेलं आहे, शिजवायला ठेवणार आहोत। तर कुकरमध्ये टाकलेलं आहे, त्याच्यात थोडंसं आपल्याला जितकी पातळ लागते त्या पद्धतीने आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। साधारण 1 तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे आपण। ह्या ठिकाणी आपण 1 तांब्या पाणी टाकून घेतल्यानंतर इथे हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि पावभाजी मसाला टाकणार आहोत। तर आपण हा इथे पावभाजी मसाला, मीठ आणि हळद ह्या 3 गोष्टी आपण त्याच्यात टाकून घेतलेल्या आहेत। हे बघा, हा पावभाजी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकलेला आहे। अर्धी पुडी वापरलेली आहे, अर्धी आपण नंतर वापरणार आहोत, कारण असं याच्यात टाकलं की खूप टेस्ट येते, म्हणून आपण ही पावभाजीचा मसाला याच्यात टाकलेला आहे। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर खूप चविष्ट आणि स्वादिष्ट भाजी येते आपली। आणि मी तुम्हाला म्हटलीच की ही भाजी जी आहे ती 6 माणसांसाठीचा अंदाज आहे। तर अशा पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत आणि तो कुकर आपण आता गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे टाकलेलं आहे आणि आपण इथे 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। आपण आता गॅसवर कुकर ठेवणार आहोत आणि पटकन 2 शिट्ट्या करू। तर ह्या 2 ते 3 शिट्ट्या तयार झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये आता बघा अशा पद्धतीने शिजून गेलेलं आहे। तर आपण इथे एक ग्राइंडर घेणार आहोत, ग्राइंडरच्या साहाय्याने। तर आपल्याकडे मोठा तवा नसल्यामुळे आपण आधीच ही पावभाजी जी आहे ती ग्राइंडरमधून आपण इथे थोडं पाणी जास्तच आहे, कारण आम्हाला थोडीशी पातळ लागते। तुम्हाला जर पातळ लागत नसेल तर पाणी कमी टाका। तर अशा पद्धतीने आपण इथे ग्राइंड करून आपण ती बारीक करून घेतलेली आहे। तर इथे माझ्याकडे मोठा तवा नव्हता, तर आपण इथे पॅन घेतलेला आहे, छोटा डोसा पॅन घेतला आहे। त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि छान असं जास्त जिरं टाकलेलं आहे आणि इथे बारीक कांदा। आता मी ही भाजी जी आहे, पूर्ण भाजी तुम्हाला करून दाखवणार नाही आहे, ती शिजवून ठेवलेली आहे आणि अर्धी भाजी नंतर करणार आहोत आम्ही। तर ही फक्त आता 2 माणसांसाठी, 2 ते 3 माणसांसाठी ही तव्यावर तुम्हाला करून दाखवत आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे कांदा मस्त लालसर भाजून घेतलेला आहे। परत एकदा आपण ह्या ठिकाणी आता परत आपण इथे टोमॅटो घेतलेला आहे, कांदा आणि टोमॅटो। तर ह्या ठिकाणी लाल मसाला घेतलेला आहे, आपला जो घरातला लाल मसाला असतो तो घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि आपण याच्यात थोडासा आता परत पावभाजी मसाला टाकणार आहोत। तर आपल्याला ही तव्यावर अशी थोडीशीच करायची आहे, ज्याला गरम गरम लागते अशा पद्धतीने आपण ही थोडीशी करणार आहोत, अशी 2 माणसांसाठी ज्यांना गरम तव्यावर लागते। तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता, खूप सुंदर व्हिडिओ येणार आहे आणि खूप सुंदर पावभाजी येणार आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे तव्यावर ही येते। किंचित आपल्याला जर वाटलं तर आपण याच्यात बटरसुद्धा टाकू शकतो। तर याच्यामध्ये आता मी थोडंसं बटर टाकणार आहे। थोडंसं बटर तुम्हाला बघा, इथे बटर टाकलेलं आहे, तेलाचा वापर थोडा कमी केला, कारण आपण इथे बटर आणि पावभाजी म्हटली की बटर पाहिजेलच। आणि ही थोडीशी आपण बाजूला जी मिक्सरमधून मी म्हटलीच की 2 माणसांसाठीच मी तयार करून राहिली, बाकीची भाजी नंतर करणार आहे। तर ही अशी तव्यावर तुमच्यासाठी तुम्हाला
तर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण इथे तव्यावर ही पावभाजी अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे। छान अशी ही पावभाजी झालेली आहे आपली बघा। तर याच्यावरून आता थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर टाकल्याने टेस्ट छान येते आणि थोडीशी आपण जेव्हा भाजी करतो तेव्हाच ती कोथिंबीर टाकली तर छान वाटते। तर आपली ही भाजी तव्यावरची तयार झालेली आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर येणार आहे। पुढे अजून आपल्याला काय करायचं तर आपण इथे तडका एक छोटा ही थोडीशी वाफू देणार आहोत आणि एक तडका पॅन घेणार आहोत। तडक्या पॅनमध्ये एक छोटासा तडका पॅन घेणार आहोत। हा बघा इथे तडका पॅन घेतला, त्याच्यात थोडंसं बटर घेतलेलं आहे आणि आणखीन आपण आता थोडंसं जिरं टाकणार आहोत। तर इथे जिऱ्याचा वापर पावभाजी म्हटली की तडक्याशिवाय पावभाजी छान लागत नाही। तडक्याची आपण इथे थोडंसं जिरं टाकणार आहोत। इथे आता बटर टाकलेलं आहे, त्याच्यात जिरं मोहरी टाकलेली आहे। जिरं मोहरीची फोडणी देणार आहोत आपण वरून आणि छान अशी ही आपण तडक्या पॅनवर अगदी छान असं खमंग असं आणि थोडी हळद, मीठ आणि तिखट अशा पद्धतीने आपण इथे हे टाकलेलं आहे आणि 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आपण आणि छान असा हा तडका, मस्त असा हा गरम गरम तडका आपण भाजीवर देणार आहोत। तर अशी छान अशी हे बघा, छान असं हे तयार झालेलं आहे आणि आपण आता इथे भाजीवर तो तडक्याचं छान तयार झालेला आहे आणि तो तडका आपण इथे आता भाजीवर देणार आहोत। हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे हा भाजीवर तडका देऊन घेतलेला आहे आणि मी म्हटलीच की मी 2च माणसांसाठी ही भाजी गरम केलेली आहे। जेव्हा लागणार आहे तेव्हा आपण ती भाजी परत गरम करणार आहोत। तर अशा पद्धतीने नंतर पुढे आता आपल्याला पाव कसे शेकायचे, पाव कसे शेकले जातात तोच तवा घेतलेला आहे। पावाला थोडं मधून कापून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये पावामध्ये थोडीशी आपण इथे पावभाजी जी आहे ती आपली थोडी थोडी टाकून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे आणि पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान असे हे पाव आपण आता गरम करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पाव गरम करून घेणार आहोत। मस्त असे खरपूस असे आपण हे पाव तयार करून घेतलेले आहेत। ते बघा अशा पद्धतीने इथे पाव हे असे छान असे तयार करून घेतले। तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान असे नवनवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते। छान असे बघा आपले पाव असे छान असे खमंग असे भाजले गेलेले आहेत। हे बघा असे छान असे हे पाव तयार झाले आपले। तुम्हाला जर माझी पावभाजी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तवा पावभाजी ही बॉम्बे स्टाईल तवा पावभाजी कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा। छान अशी स्वादिष्ट अशी पावभाजी, अगदी रुचकर आणि तोंडाची चव वाढवणारी ही पावभाजी तवा स्टाईल